उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मानवांसोबतच वन्य प्राण्यांनाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर आणि म्हैसपूर मार्गावर अनेक माकडांचे थवे पाण्यासाठी फिरताना दिसून आले आहेत। ही बाब लक्षात घेताना नागरिकांनी वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यांची मागणी केली आहे। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर या ग्रामीण पट्ट्यात सध्या उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस वाढतच आहे। पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात जाणवत असून मानवांप्रमाणेच वन्य प्राणीही पाण्यासाठी भटकंती करत आहेत। या मार्गावरील एका शेतामध्ये असलेल्या एअर वॉलच्या परिसरात माकडांचा मोठा थवा पाणी पिण्यासाठी जमलेला पाहायला मिळाला। पाण्याच्या शोधात हे माकड शेत शिवारात एअर वॉल भोवती आणि गावांच्या जवळपासच्या ठिकाणी फिरताना दिसत आहे। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली असून वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागल्यास संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात, असं स्थानिकांनी नमूद केलं आहे। त्यामुळे वन विभागाने किंवा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन जंगलात लगत व अशा मार्गांवर पाणवठे तयार करावेत अशी मागणी करण्यात येत आहे। प्राण्यांना नैसर्गिक पाणवठे न मिळाल्यास ते गावांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे माणूस प्राणी संघर्षाची शक्यता वाढते। ही वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। वाढत्या तापमानामुळे वन्य प्राणी देखील हैराण झाले आहेत। पाण्याची गरज ही मानवीचीच नाही तर सर्व जीवांची आहे। ही लक्षात घेता प्रशासनाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यांची व्यवस्था करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी।